पद्धतीचं चर्च आहे बघा. मस्त हे बायबल आहे बघा. बायबल. वेअर इज डेड बॉडीज? नो. आता 1888 सालची कब्र आहे आणि तिच्या शेजारी चक्क मी उभी आहे. पुरातन कालीन घर आहे. आणि काय आहे? गाथंग बेबी ईश्वरा. आज आथंगला प्रॅम मध्ये नाही आणलं. तो बघा पळतोय. मम्मी म्हणते की तो लय स्लो आहे म्हणून त्याला प्रॅम मध्ये ते बघा आथंग कसा पळतोय बघा. त्याला आवडतंय सध्या पायी पायी यायला. पण संध्याकाळी आम्हाला कुठे जायचंय स्वरा? संध्याकाळी आफ्टर स्कूल आम्हाला चर्चला जायचंय. आणि क्रिसमस जवळ आले तर चर्च मध्ये काय सांग? चर्च मध्ये आमचं हे परफॉर्मन्स आहे. यंग व्हॉइसेस ओनली. अच्छा, म्हणजे ते गाणे म्हणणार आहेत यंग व्हॉइसेस मध्ये. ओ व्हाट हॅपन? रॉकेट. अच्छा, इथं वरती दिसतंय का रॉकेट दाखवते. चला, बाहेर बऱ्यापैकी धुका आहे मित्रांनो. वाफा दिसत असेल आणि थोडं थोडं ऊन पण पडलेलं आहे त्याच्यामुळे जरा छान वाटतंय. आणि रस्ता बघा तुम्ही, दवबिंदू पडून ओला झालाय. पाऊस झालेला नाहीये तर दवबिंदूंमुळे ओला झालेला रस्ता आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण इथे आता डिसेंबर मध्ये असतं. डिसेंबर महिना चालू आहे. तर चला आपण स्वराला शाळेत सोडूया. सायकल. मुलगा फास्ट आला आणि आपला आथंग बेबी. चला चला. आथंगला थोडासा कप आहे, बाकी काही नाही. आता सर्दी मागे आजारी होता, थोडी सर्दी परत झाली होती. पण आता ओके आहे. ऍडमिट करायची वेळ नाही आली ह्या सर्दीला, कारण ते जे इन्फेक्शन होतं ते थोडं वेगळं होतं. कम फास्ट. कम ऑन. ये गुड बॉय. दॅट्स लाईक अ गुड बॉय. कम या, कम या फास्ट. तुम्ही म्हणाले इंग्लिश मधून का बोलतेय? बऱ्यापैकी आपला आथंग इंग्लिशच बोलतोय, त्याला इंग्लिशच समजतं. पण असं काही नाही, मी त्याच्याशी मराठीतून सुद्धा बोलते आणि त्याला मराठी बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करून घेते घरी. आणि इथल्या शाळेमध्ये सुद्धा सांगतात की तुम्ही मुलांशी मदर टंग म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये बोला. इंग्लिश ते इथे असंही शिकून जातील. त्यांना मातृभाषा येणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या देशात गेलात, तुमच्या राज्यात गेलात तर त्याला बोलता आलं पाहिजे. तर चला, गेट ओपन आहे. चल कमान दीदी. बाय. कॅप का काढली जा? हा, हे बघा वाफ होते, दवबिंदूची वाफ होते. कसं? हॅलो, हाय, माझी मैत्रीण आहे. बाय बाय स्वरा. गो फास्ट. डोर ओपन झालंय स्वरा, जा. त्याला नर्वस होत होतं, दीदी स्कूलला चालली तर त्याला खेळायला कोणी नसतं घरी. बाय. आपला आथंग जो आहे ना, मस्त एन्जॉय करतोय, पळत सुटलाय मस्त फुटपाथनी. वेट आथंग, वेट फॉर मी. येस गुड बॉय. मित्रांनो, आपले डस्टबिन बाहेर ठेवलेले दिसत नाहीये. चला फटाफट जाते, डस्टबिन बाहेर ठेवते. कारण मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 3:45ला आम्हाला चर्चला यायचं होतं. आणि बघू शकता बाहेर 4 वाजलेत फक्त आणि अंधार आहे. आणि चर्चमध्ये असाच अंधार असतो, म्हणजे एकदम माइल्ड लाईट असतात, असे फोकस वगैरे नसतात लाईटचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे बेंचेस आहे. आणि आता इथे स्वराचा म्युझिक परफॉर्मन्स आहे, म्हणजे ते गाणं म्हणणार आहेत. तर ख्रिसमस निमित्त इथे गाणे म्हणण्यात येणार आहेत. तर बघू शकता अशी मुलं आहेत, त्यांचं गाणं सुरू झालेलं आहे.
आपला अथांग झोपलेला आहे. त्याचा झोपायचा वेळ आहे 4ला. रोज तो झोपतो संध्याकाळी 4 वाजता. 4 ते 5:30ला उठतो. 1-1.5 तास झोप होती त्याची. तर हा झोपलेला आहे. बरं झालं, कारण मग मलाही निवांत बसता आलं. आपली स्वरा दीदी बघा. चर्चमध्ये खूप लाईट कमी असल्यामुळे असा अंधार दिसतोय मित्रांनो. मी सुद्धा गाण्यांचा एन्जॉय करते. तर गाणे तुम्हाला समजत नसतील, मलाही काही समजले नाही, पण चला. स्वरा, से हॅपी क्रिसमस. मेरी क्रिसमस. से मेरी क्रिसमस. अशा पद्धतीचं चर्च आहे बघा. इथे बसायला असतं. हे बायबल आहे बघा. बायबल प्रत्येक बेंचवर ठेवलेलं असतं. अशा पद्धतीचं चर्च आहे मित्रांनो. अशा पद्धतीने स्वराचा कार्यक्रम झालाय. मी कशी दिसते सांगा? टिकली बिकली लावून इंडियन गेटअपमध्ये मी चर्चला आली. आणि ही स्वरा. आणि इथे आहे सिमेट्री चर्चच्या बाजूला. आता हे बघा, हे चर्चचंच गेट आहे. कारण अथांचा प्रेम पुढच्या साईडने जात नव्हता म्हणून मी बॅक साईडने आले. वेअर इज डेड बॉडीज? Under the ground. No, it's having a skeleton. It's not a dead body now. It's only skeleton remaining there. हे बघा, आता ही कितव्या साल मधली आहे बघू शकता. 1888 सालची कब्र आहे आणि तिच्या शेजारी चक्क मी उभी आहे. बघू शकता सिमेट्री डायरेक्ट चर्चच्या शेजारी आहे इथे. आणि आता जी मी तुम्हाला दाखवली ती डेड बॉडी, डेड बॉडी नाही, ती कब्र 1888 सालची होती. अशा पुरातनकालीन हे आहेत, ज्या खूप पुरातनकालीन डेड बॉडीज इथे आहेत बघू शकता. कब्र इथे आहेत. चला आपण आता रस्त्याला लागूया. अशा पद्धतीचं हे चर्च आहे इथे. चला, स्वराने आपल्यासाठी दरवाजा ओपन केलेला आहे. चर्चच्या समोर झाडीच झाडी आहेत बघू शकता. चर्चच्या समोर क्रिसमस ट्री सजवलंय. हे चर्च आहे आणि इथे सिमेट्री आहे, छोटीशी सिमेट्री आहे इथे बघा. टेलिफोन बूथ दिसतंय का? हे घर. स्वराचं आज यंग व्हॉइसेस होतं. स्वराने सॉन्ग गायलं, ग्रुप सॉन्ग होतं त्यांचं, तर त्याच्यासाठी मी आले. अथांग आहे सोबत, स्वराची मैत्रीण आणि तिचे पप्पा आहेत आता. आणि हे टेलिफोन बूथ सुद्धा पुरातनकालीन आहे बघा, कशी सजवलेली आहेत. त्यात गिफ्ट ठेवण्यात आले. क्रिसमस ट्री गिफ्ट म्हणजे असे शोपीसवाले गिफ्ट आहे, रिअलवाले नाहीये. चला, पुरातनकालीन घर आहे आणि असं थोडंसं तिरकं झालंय कोल्ह्यासारखं. छप्पर जे असतं आपल्याकडे उसाच्या याच्यापासून बनवलेलं, पाचटापासून बनवलेलं छप्पर, अशा घरात मी लहानपणी राहिलेले आहे मित्रांनो. 10 वर्षाची होईपर्यंत आमचं छप्परच होतं माझ्या माहेरी. आणि हे पुरातनकालीन घर आहे बघा. अशा पद्धतीच्या लाइटिंग लावून इथे सुसज्जीकरण करण्यात आलेलं आहे, कारण क्रिसमस आहे, क्रिसमसची लाइटिंग आहे ही. चला होती आपण जात होतो तेव्हा कुठल्या बुलडॉग रोडला ना. काय म्हणजे ग? चांगला माणूस का? मग मारतो म्हणजे फक्त असं का? नाही, ओ माय गॉड. मग त्याला पोलीस पकडत नाही का? तुला कोणी सांगितलं? ओके. हे बघा, मुलांच्या स्कूलमध्ये सुद्धा अशा खबरी पसरतात. आता क्राईम कुठल्या देशात होत नाही, बरोबर की नाही? सगळ्याच देशात क्राईम होतो, जगभरात सगळीकडे छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. जिथे चांगले माणसं आहेत तिथे वाईट सुद्धा असतात, बरोबर की नाही? तर स्वराचं म्हणणं होतं त्या रोडने नको जायला मम्मा, आपण दोघीच आहे. म्हणजे एवढी मॅच्युरिटी तरी आलेली आहे मुलांमध्ये, ऐकून आनंद झाला. पण मला काही भीती वाटत नाही, अंधार आहे सगळीकडे. आणि हिच्या मैत्रिणीचे पप्पा म्हणत होते मी तुम्हाला सोडवायला येऊ का? तर मित्रांनो, काही घाबरण्यासारखं नसेल तर कशाला, आपण बरोबर आहोत तर कशाला घाबरायचं, बरोबर की नाही? आणि असं इथे काही मला भीती वाटत नाही आहे. अजूनही लोक इथे येत आहेत पार्कमध्ये. पार्कच्या पलीकडेच आमचं तिकडे घर आहे. चला जाऊया.
घरी गेल्यावर बोलते. मित्रांनो, मला वाटतं व्हिडिओ इथे सेंड करावं, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. तर आत्ताचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. स्वरा लांब पळती, तुम्हाला बाय नाही करायचंय. पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा. हे पागल. चला मित्रांनो, बाय.